नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले हनुमानं जोत्याला मारल्याची बातमी साऱ्या गावभर पसरली होती. आता पुढे कधी नव्हे तो डिंगऱ्या पाटलालाही चेव चढला होता. युवयाला मार बसल्यावानी तो चिडून बोलत होता. विरोध करणाऱ्याला मोडून काढत होता. जाधव तेल ओतून आग पेटवायला बघत होता. येईल त्याला डिवचत होता. म्हणत होता, चला त्याच्या घरीच जाऊया, काढूया ओढून बाहेर, घेऊया बोकलून. तसा पाटील चिडला. नेहरू शर्टाच्या बाह्या मागं सारीत म्हणाला, आर तिकडं कशाला जाताय? त्या हानम्यालाच घ्या की इकडं बोलावून चावडीवर. बापलेकांना करतो सरळ. एवढ्या माणसातनं कसा जिता माघारी जातोया बघूयाच. कान वाटणीला याचा नाही का कान? ह्यो कोण समजतोया स्वतःला? आव पण पाटील, तो घरला असला तर बरं, नाहीतर तसाच पळायचा मठापुराकडं. एवढं सल्प आहे होय? नीर काढून नीर गावाचा, पण हनम्याला चेचल्याशिवाय सोडणार नाही. ए शंकर, तू गप्प बस, आम्ही हाय की. आम्ही काय डोलं नाचवायला आलोया होय इथं? गावात चावडीजवळ माजलेली बोंबाबोंब आमच्या घराजवळही ऐकू येत होती. कधी नव्हे तो मोठमोठ्यानं बोलत होता. काठ्या ठोकल्याचा आवाज येत होता. चिडलेला जमाव घोंघावत आपल्या घराकडे येणार. मारामारी होणार. काहीतरी बरं वाईट घडणार हे बापूंनी ओळखलं. ते माचावरून उठले आणि बाहेर आले. म्हाताऱ्या सावध कानांनी नीट चाहूल घेतली. पायरीवरूनच आत बघत ते म्हणाले, सुनबाई, घरात किस्ती चटणी आहे. 2 गाडगी, डेराभर आणि पातेल्यात तापवायला ठेवा. गाडगभर चटणी टाका त्यात. उकळा चांगलं. होय. रुक्मिणी लक्कन हलली. तिच्या अश्राप डोळ्यात भीती वळवळली. चटणीचं गाडगं चुलीवरच्या पातेल्यात रिकामं झालं. चुलीत 4 वाळक्या फाळी घुसल्या. जाळ वाढला. बापूंनी जगूकडं बघत हाक टाकली, जगू, त्यो तुळीवरचा भाला काढ, नीट पुसून घे. काठी खालीवर दाबून पहा. चटणीच्या पाण्यात पातं भिजीव. बापूंनी सारा बेत आम्हाला समजून सांगितला. हनुमा, माणसांचं टोळकं आलं की मी अडवून धरतो. बोलण्यानं बोलणं वाढवतो. सुनबाई, तुम्ही ते उकळलेलं पातेलं तिथं त्या उंबरट्यावर आणून ठेवायचं. जगू, तू पातेलं उचलायचं. सरळ माणसांच्या अंगावर फेकायचं. हनुमा, तू गडबडायचं नाहीस. ह्यो भाला असा कुडाला असल, खासकन उपसायचा. सवतं भोगसायची सगळी झाट मारी सारं घरदार फसाला गेलं तरी. एक माणूस माघारी जाता कामा नये. साऱ्या गावाला कायमची धडकी भरली पाहिजे. गाव तिकडं चावडीजवळ बोंबलत होतं. आम्ही बापलेक दारात बसून वाट बघत होतो. हा भयानकपणा रात्री 12पर्यंत टिकला. घरामागच्या वळणात सुपर एक्सप्रेस धडाडत गेली आणि बाजीनं बातमी आणली. माणसं पांगली. आनंदराव इनामदारानं सारा बेत हाणून पाडला. तो गावाला म्हणाला, लेका, जगतापाचं घर आहे ते. वाड्या पावतर 7-8 मुडदं पाडतील. कशाला जाताय मारायला?
एवढा काठी फिरवणारा भादर 10 गावात आहे का? कशाला कोण येतंय? तरीही पक्की खात्री करण्यासाठी जगू घरामागच्या लिंबावर चढला. लांब शेंड्यावर गेला. तिथून अंदाज घेत म्हणाला, आईला ह्या गावाच्या नुसती बुळगी बोंबलत्या ती. हितपातूर याला मनगटात नीट तरी पाहिजे. नुसती तोंडाची वाप वाया घालिवत्या ती. ज्योतिराम प्रकरण एवढं महागात पडेल असं वाटलं नव्हतं. मी समजत होतो तेवढे विरोधक गाफील नव्हते. गुंडांच्या पुढे माझी एकट्याची ताकद अपुरी पडत होती. पण आम्ही बापलेकांनी झगडणं सोडलं नव्हतं. जगू लक्ष्मणासारखा पाठीशी राहत होता. बापूंच्या सल्ल्याशिवाय आम्ही काहीच करत नव्हतो. अंगाची कांब उभी असेपर्यंत टक्कर द्यायची ही आमची जिद्द होती. आज प्रथमच मी पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढत होतो. भर गावासमोरून बेड्या घातलेल्या अवस्थेत माझी धिंड निघावी अशी विचित्र इच्छा बाळगणारे लोक तरसासारखे दारादारात बसले होते. हातात कासरे बांधलेल्या अवस्थेत गाडीत बसलो तेव्हा वाईट वाटलं. बापू म्हणाले, हनम्या, घाबरतोयास कशाला? आपण काही कुणाची चोरी केलेली नाही की कुणावर डाका घातला नाही. नसता आळ आपल्यावर लादलाय. तू चल, मी आलोच मागणं. आरं, माणसाजवळ नसलं तरी देवाजवळ खरं टिकतं. चांडाळ चौकडी वाटत होती तेवढी साधी नव्हती. बेट्यांनी ज्योत्याला झोडपल्याची फिर्याद दिली असती तरी वाईट वाटलं नसतं. पण खरं वाईट वाटलं जेव्हा फौजदारानं मारायला हात उगारला तेव्हा. भडव्या, 2000 रुपये कुठं आहेत? कसलं 2000? साल्या, मला गंडवतोयस काय? बोल, कुठं आहेत पैसे? पण साहेब, खरंच मला माहीत नाही. कसलं पैसं? सोसायटीचे पैसे. ज्योतिराम सोसायटीचे पैसे घेऊन येत असताना तुम्ही भावांनी त्याला अडवला, मारला, माल लुटून पैसे लांबवले. तशी तक्रार आली पोलीस पाटलाकडून. बापरे, असं कसं शक्य आहे? मी पैसे चोराय आम्ही काय दरोडेखोर आहे? जगू बोलला. फौजदार तडकला. तो जगूजवळ गेला. बोल, पैसे लांबवलेस की नाही? नाही. साला, खोटं बोलतोय. फौजदारानं त्याला सणसणून लगावली. माझा कान धरत म्हणाला, तू हनम्या, झूट बोलतोय साल्या. तू ज्योतिरामाला पाडलास, माल काढलास, याच्याजवळ दिला. यानं तो पैशासकट लांबवला. भर दिवसा एखाद्याला लुटायला तुम्ही स्वतःला मोगल बादशाह समजलात? साल्यांनो, टायरमध्ये घालून 3rd डिग्रीचा हिसका दाखवेन तेव्हा उघडतील डोळे. नाही साहेब, नाही, असं नाही झालं. मी पळत आलो तेव्हा आमचा ह्यो अण्णा ज्योतिनानाला नुसता काठीनं बदडीत होता. आणि पैशाचा संबंधच काय? हे बघा साहेब, मी सांगतो. ज्योत्याचं किराणा मालाचं दुकान आहे. त्यासाठी माल आणायला तो नेहमी जातो. आज सुधीक ठेसनाव गेला होता. मी त्याला वाटेत अडवला. त्याच्या जवळचा 100 रुपयाचा माल म्या मातीत मिसळला ही गोष्ट खरी आहे. पण त्याच्या खिशातून आम्ही पैसे काढले ही गोष्ट साफ खोटी आहे. आणि साहेब, सोसायटीचं पैसं खिशात असायला तो काय कोरेगावला नव्हता गेला. रहिमतपूर ठेसनावर गेला होता. ह्यो आळ खोटा आहे साहेब. स्वतःला काय वकील समजलास?
गजाआड करीन तेव्हा खरं बोलशील. हवलदार शेळके, या साल्यांचे जबाब नीट व्यवस्थित घ्या. गावगुंडी करतोय काय? हवालदाराच्या स्वाधीन करून PSI सटकला. इतर कामांच्या मागे लागला. मला वाटलं मलाही मारतोय काय, पण तसं झालं नाही. मारली असती थोबाडीत तर तसाच फौजदार उचलायचा आणि बाकड्यावर फेकायचा विचार होता, पण तशी वेळच आली नाही. पोटात काहीच नव्हतं, फक्त चहाचा 1 कप सकाळी प्यालो होतो. दुपारी 3 पर्यंत आम्हा दोघांनाही पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं. दंडाला बांधलेले कासरे तसेच, उदरा फाडून आत कातडीत घुसतील इतके आवळलेले. 3:45च्या सुमारास एक किडकिडीत पोलीस दंडुका नाचवीत आला. हातातल्या दोऱ्या सोडत म्हणाला, पळा साल्यांनो, पुन्हा इकडे फिरकू नका. आम्हाला काहीच कळेना. एकाएकी आपली सुटका कशी काही झाली. थोबाडात मारणारा फौजदार टायरमध्ये कोंबेल असं वाटत होतं, पण हे भलतंच झालं. विश्वासच बसेना. मी आणि जगू बाहेर आलो. पोलीस स्टेशनच्या आवारात गावातला एकही इसम नव्हता. लांब लाकडावर बाजामांग बसला होता. आम्हाला बघताच तो उठला, जवळ आला आणि दबक्या आवाजात म्हणाला, सालकराच्या हाटीलात बापूंनी बोलावलंय तुम्हा दोघांसनी. हॉटेल येईतोवर कोणीच काही बोललं नाही. सगळेच गप्प होतो. तिथं आत गेलो तर बापू चेहरा पाडून बसलेले. शेजारी एक अनोळखी पण तांबड्या डोळ्यांचा माणूस बसलेला. तो सिव्हिल ड्रेसवरचा पोलीस होता. हे ओळखायला मला वेळ लागला नाही. आमच्याकडे बघून बापू म्हणाले, ही पोरं माझी. वा, चांगली आहेत. काय र पोरांनो, लेकानू, तोंड का पाडले ती? तुम्ही काय कुणाचं खून पाडल्यात काय? असा सोन्यासारखा बाप असताना खुशीत राहावा की जरा. यांना 2 मिसळ आण र. बापूंनी 500 रुपये भरून हे प्रकरण मिटवलं. हे ऐकून मी गारच झालो. त्यांच्या धडपडीचं कौतुकही वाटलं. एवढं पैसे त्यांनी एकदम कुठून उभे केले काहीच समजेना. एसटीतून जेव्हा आम्ही गावच्या फाट्यावर उतरलो तेव्हा बापू म्हणाले, तोंड मोहरू द्या जरा. कर नाही त्याला डर कशाला. आता गुंगारा मारून घराकडं जायचं नाही. भर चावडीवरनं गावातनं जायचं. हरामांच्या छताडावर नाचल्यावानी चालायचं. खोटाळ घेते ती भडवी. आता मातूर सावध चालीनं चालायचं. होय, त्या हवलदाराशी ओळख कशी काय काढली? ओळख नसायला काय झालं? तो आपल्याला पाहुणा लागतो तिकडनं, भिलवडीकडनं. हां, आता संधी सोडायची नाही. याक टाळकं गाठायचं, मुकामार देऊन आदू करायचं. आणि एक ध्यानात ठेवा बाबांनो, चाल कधी डायरेक्ट करायची नाही. कुंभाराच्या गाढवावानी दुसरं गाढव दिसलं की लगेच आरडायचं नाही. अंदाज घेऊन हात टाकायचा. घडल्या प्रकारानं मी चिडलो होतो. आपली मुंबई बरी होती असंही एक मन म्हणत होतं. पण बापूंच्या ह्या बोलण्यानं मनातली निराशा कुठल्या कुठं पळाली. एक नवी उभारी आली. ओठाला दात रोवीत मी गावाकडं नजर टाकली. बचके एवढा दगड उचलला. बादकीन घुमणाऱ्या होल्याकडं जीव खाऊन भिरकावला. जगू हसत म्हणाला, गरीब पाकरासनी कशाला मारतोयास? ह्यो सारा कावा
त्या पवाराचा आणि पाटलाचा आहे. भडव्याला बैलाखाली तुडवून मारतो की नाही बघ. नुसतं मारतो म्हणून नको मार, डुबळून टाकायचा, अडकवायचा देवळाव शिखराच्या टोकाला. बापू म्हणलं, मी आता गुरवकीतनं वळसा मारून खाली घराकडं जातो. तुम्ही थेट चावडीवरनं या मारुतीचं दर्शन घेऊन कळू द्या जरा गावाला. आम्ही बी भेदरट नाही. बघू तुमची ताकद आम्हाला किती नमवाय बघतीया. जावा. बापूंची सारी चाल विचारपूर्वक असायची. त्यांनी टाकलेलं पाऊल झेप ठरायचं. यावेळीही तसंच झालं. आम्ही चावडीच्या दिशेनं निघालो तेव्हा पारावर गार सावलीला 10-12 माणसं बसली होती. विषय आमचाच. पवाराच्या पदराखाली वावरणारा देव्या लाड म्हणत होता, कसं काय जगतापाची पोरं घातली का नाही तरंगात? आमचा दादबा म्हणजे साधं नव्हत, नाहीतरी लयच उद्दमपणा करत होती. एकटा गडी आड रानात गाठून मारायचा म्हणजे काय चांगलं लक्षण आहे होय? गाव गप्प बसलं म्हणून बरं, नाहीतर आड्याव मूठभर चगाळ शिल्लक राहिलं नसतं. माजले ती लई. फौजदारानं चांगला हाणला असल. आता काय सांगू राव, मी तिथंच होतो की. असा हानम्याला झोडपला म्हणता छाताडावर पाय देऊन गडी उभा राहिला होता तर राहिला असल. लय भयान हाय फौजदार. आता जगतापाचं घर बसलं खाली. 10 वर्ष तरी उभा राहत नाही. निदान 6 महिने तरी तुरुंग सुटला नाही त्यासनी. 2-4 बोलत होती आणि बाकीची पोरं ठोरं मुस्काड वासून ऐकत होती. सारं बोलणं चवीनं टिपत होती. जो तो सारं जवळनं बघितल्यावानी बोलत होता. मलाही राग आला. परस्पर नको तो अपप्रचार होतो आहे म्हटल्यावर मस्तकच चढलं. येतानाच वाटेत सापडलेलं दांडकं पारावर आपटलं. चढविला आवाज, कंचा झवाडीचा मस्तीला आलाय र. ये असा मोहर, दावतो जगतापाचं पाणी. लेका ढुंगणाचं चंगत गेलं की पारावर बसून. आईला तुमच्या एकाच्या माईला कुकुड कोंबडा लावीन तवा कळल. हगंदारीतल्या रांडवानी हितू कुचकुच बोलताय होय र. मोहर येऊन बोला, एकाची सालच काढतो. जगून नरडं चढवलं. आमच्या दोघांच्या बोलण्यानं माणसं टरकली. एक नजर चुकवीत हळूच पारावरून उतरून सटकला. 2-3 घागर घेऊन ओढ्याकडं निघाले होते. पारावर रिकामी घागर ठेवून तिथंच बसली होती. मी ओरडलो तशी सारी पळाली. फौजदारावानी चिडलो. साऱ्या गावाची आईमाय उद्धारून टाकली. विहीर उदसल्यागत झालं. माणसांनी ओळखलं, प्रकरण अवघड हाय. पोरं भयान हायत. गावाच्या तोंडात शेण घालतील. आम्ही 2 सुटलो म्हटल्यावर जोत्या हंतरुणातच जाम झाला. खुब्यातून पाय तुटलेला कोल्हा धडपडावा तसा धडपडू लागला. आमचा बाजी साऱ्या बातम्या आणायला लागला. डोंगरा पाटील तर पिसाळ्या कुत्र्यावानी चरफडला. आमचं सुटणं त्याला आव्हान वाटलं. मनात म्हटलं, काय होईल ते होईल. ह्याला एकदा साखर म्हणून सल्फेट चारायचंच. ते सुद्धा चिमूटभर नाही, चांगलं गाडगभर. भडव्याला रात्रभर बोरीच्या झाडाला बशिवला पाहिजे आणि खालनं दगडानं शेंदलून घेतला पाहिजे. सत्ता आहे म्हणून मस्ती करतोय. रात्रंदिवस घुबड घुमल्यावानी घुमतोय. जेव्हा माझं टाळकं चावडीपुढं फुटल तेव्हा कुठं गेली होती याची फिर्याद. आता लय कर्तृत्वाचा पुळका आलाय.
साऱ्या प्रकारानं मनावर आलेला ताण जायला चांगले 15 दिवस लागले. धन्यवाद. अशाच नवीन नवीन कथा रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.